नमस्कार, लेखनी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत। सदरू सुरक्षा रक्षक हा धुळे सुरक्षा गार्ड मार्फत जे मंडळ आहे जे की सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते त्यांच्या मार्फत आपल्याला पुरवण्यात आलेला होता। सदरू सुरक्षा रक्षकाचे त्वरित आपण मेडिकल करून त्यामध्ये आपल्याला मद्यसेवन असल्याचा प्राथमिक अहवाल आल्याने आपण सदरू सुरक्षा रक्षकाला त्वरित वरिष्ठ स्तरावर सदरू मंडळाकडे जमा केलेले आहे आणि नवीन सुरक्षा रक्षकाची मागणी केलेली आहे। वेळोवेळी आपल्या हॉस्पिटलमध्ये जर बघितलं तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इथं गंभीर आहे। एवढंच नाही तर सांडपाण्याची सुद्धा इथं व्यवस्था जी आहे ती उपलब्ध नाही आहे, लोकांना पाणी मिळत नाही आहे, अशा बऱ्याचशा तक्रारी येत असतात। त्यावर आपण काय उपाययोजना करणार आहात? पिण्याचं पाणी मध्यंतरी मागच्या 1-2 आठवड्यामध्ये पाईपलाईन फुटल्यामुळे गंभीर झालेला होता। तसेच जुनी बिडाची पाईपलाईन असल्याने चोकअप झाल्याने कारण ह्या रुग्णालय जवळजवळ 2002 पासून कार्यान्वित झाले। त्यानंतर जी बिडाची पाईपलाईन जुनी होती त्याच्यावरती आपले काम चालू होते, परंतु सदरू शारांनी जाम झाल्यामुळे सदरू पाईपलाईन BNC मार्फत बदलवण्यासाठी आपण पत्रव्यवहार केलेला होता आणि ती एका साईडची बिडाची पाईपलाईन त्या विभागाने आता 2 दिवसापूर्वी बदलून दिलेली आहे आणि तो पाणी पुरवठा आपला सुरळीत केलेला आहे। महत्त्वाचा विषय नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याचा होता, कारण जी आपल्याला सेपरेट माननीय चंद्रकांत भाऊ पाटील माननीय आमदार साहेब यांनी जी आपल्याला सेपरेट पाईपलाईन पिण्याच्या पाण्याची करून दिलेली होती ती पिण्याची पाईपलाईनही बऱ्याच ठिकाणी फुटल्याचे आढळले। तर सदरू नगरपालिकेने ते चेक करून तेही व्यवस्थित करून दिल्यामुळे सध्या तरी 3-1 दिवसापासून तो विषय आपण मार्गी लावलेला आहे। विषय खरा पाण्याच्या वापराचा पण मोठा असतो। पेशंट नळ चालू करून